पोखर्डी येथील त्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करा, पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन। गजराजनगर येथील मागासवर्गीय युवकांवर जीवघेणा हल्ला, फरार आरोपींना अटक करा व त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। गजराजनगर येथील मागासवर्गीय युवकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून त्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन या गुंड प्रवृत्तीच्या टोळीवर कठोर कारवाई व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ अल्लाहट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी सूर्यवंशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, भाऊसाहेब अल्लाहट, बबलू सूर्यवंशी, सूरज कांबळे, अक्षय कांबळे, अभिजित माने, मोहन जठाडे, छावा शिरसाट, भागवत शिंदे, श्याम शिंदे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। गजराजनगर येथील आकाश राजेंद्र कांबळे या युवकास 21 जुलै रोजी गजराजनगर छत्रपती संभाजीनगर रोडवर जमाव गोळा करून मारहाण करण्यात आली। यामध्ये किरण मांजरे, अक्षय शिरसाट, सागर पवार, महेश उर्फ अन्नू गुंजाळ, अविनाश कालू डुकरे, आकाश अनिल डुकरे, रोहन गायकवाड यांच्यासोबत असलेल्या इतर काही युवकांनी कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी मारहाण केली। यामध्ये कांबळे रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मारहाण करणाऱ्या टोळीतील व्यक्तीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सातत्याने गजराजनगर व शेंडी पोखर्डी परिसरात दहशत निर्माण करून गुंडागिरी करत आहे। यामधील 4 आरोपी अटक असून इतर आरोपी फरार आहेत। यामधील सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करावी, आकाश कांबळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। अॅट्रॉसिटी ऍक्टचे वाढीव कलम त्या हल्ल्यामध्ये आकाश कांबळे हा वतीने करण्यात आली गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे व अल्लाहट यांनी अधिक माहिती दिली आहे। तिथल्या असणाऱ्या काही गाव गुंडांनी आकाश कांबळेवर प्राणघातक हल्ला केला। त्याच्यानंतर त्याला आज ॲडमिट आहे, 8 दिवस झाले, पण त्याच्या प्रकृतीमध्ये कोणती सुधारणा दिसत नाही। आज आम्ही SP ऑफिसला आल्यानंतर DYSP साहेब यांना भेट दिली आणि जे गुन्हेगार आज फरार आहेत त्यांना आम्ही अटक करण्याची मागणी केली। तशीच आम्ही अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा ही सुद्धा आम्ही DYSP साहेबांना मागणी केलेली। आज नगर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण होऊ राहिले। या अशा गावगुंडावर पोलीस प्रशासनाचा जाब राहिलेला नाही, धाक राहिलेला नाही आणि भर दिवसा भर चौकामध्ये डोक्यामध्ये रॉड घालून आकाश कांबळे याला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आमची पोलीस प्रशासनाला विनंती, या नगर जिल्ह्यामध्ये शांततेचं वातावरण राहावं ही आमची इच्छा आहे, पण एक दलित कुटुंबातल्या मुलावर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला कोणी जातीवादी गावगुंड करीत असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सर्व आरोपी लवकर लवकर अटक झाले पाहिजे आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। या प्रकारचं आम्ही निवेदन DYSP साहेबांना दिलेलं आहे। धन्यवाद। जय भीम। सोनाली कांबळे, माझ्या मिस्टरांना नाही का प्राणघातक हल्ला केला। किरण मांजरेने नाही का डोक्यात असं जीव मारायचा प्रयत्न केला, जीव मारण्याचा प्रयत्न, आणि जे बाहेर आहेत ना फिरतात ना त्यांना नाही का DSP साहेबांनी धरावं आणि जे आतमध्ये आहेत ना त्यांना कडीकोट शिक्षा करावी आणि माझ्या नवऱ्याला न्याय द्यावा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। माझी एवढीच विनंती आहे DSP साहेबांकडे, बस। ओके।